रामकृष्णारी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर ड्रेस कसा दिसतोय, कोण येते इकडून, बंद करते जरासं. कसा दिसतोय, थोडंसं काही तर खायलाच नाही मिळालं, काहीतरी खातोय आपलं, दिवस चाललं. पटकन आज जायचं बाबा घरी, म्हणजे मग जेवायला येईल. लय वैताग आला इथं. आता ना खरं आम्ही आज भिजणार अजिबात नव्हत. कालच भिजलोय, माझे तर पाय इतके भरून आल्यात ना विचारू नका. त्यामुळे आज भिजायचं काही नाही. आज फक्त जाऊन फोटो काढणार इथल्या बीचला, बागा बीचला, आणि परत येणार. बाकी काही नाही आज. आणि आज तर मी नाहीच, व्हिडिओ पण नाही म्हणजे पोस्ट करणार नाही आज, उद्या करील. आता काय झाले, अजित पवार आपले गेलेले आहेत. इकडं आलं की दुःखद वार्ता कळाली, वाईट वाटते. चला भंगार झालं. आम्ही इथंच आहे, पण बीचला काय आलो नव्हतो. मग म्हणलं आता जवळच्या जवळच हा बीच आहे, आपण बीचला जाऊन येऊ द्या. रात्री लय भारी असते इथं, लाईटी फिटी काय काय, लई डेकोरेशन, गाणी, नाचणं. पण आपल्याला काय फायदा आहे, आपण पीत नाही खात नाही. बोट आहे बरं शिवाजी बाप्पा, आज परत जायचं हौस नाही भेटले अजून. बघा परत इथं वास यायला लागला दारू. माझी नालायक मैत्रीण मला म्हणायचीच, तुझं काही काम नाही आहे गोव्याला जाऊन. इथं पण मग मला विचारते कॉफी प्यायची का, तिथंच दारू आहे. मला विचारतात कॉफी प्यायची. आम्हाला उपवास आहे आज, मला काय तर बोलच आम्हाला कॉफी प्यायचं का, चहा प्यायचं का, आमकं प्यायचं का, टमकं प्यायचं का विचारत होते. ह्याला ही इंग्लंडची लोक कशी राहतात, हातात हात घालून म्हातारे झाले तरी फिरतात. आता आमचा नवरा बाहेर गेलं की हाताला हात लावायचं म्हणलं की लाजतंय मारण्याचं. पण तरी पण मी हट्टाने व्हिडिओ काढून घेतलेच. आणि आता त्यांना पण बऱ्यापैकी कळते की हिला नाद आहे. तसा रगीला आहेच हो नवरा माझा, पण थोडासा बदल होतोय. आता खूप दिवस संगतीचा असर झाला आहे म्हणूयात. व्हिडिओ काढायचं म्हणलं ना तर पहिलं लोकांची लाज वाटते, आणि त्यासोबतच ते पहिलं व्हिडिओमध्येच बघायचं घाई असते सगळी, म्हणजे व्हिडिओत बघायचं. इंग्लंड चलो गो, चलो आपको समझ में आया ना. चलो गो, रिमेंबर नो. आम्ही आता ही रूम सोडून चाललोय, म्हणजे गोव्यात आज तरी ही रूम सोडली. आता मुक्काम कुठे होतोय, काय होतोय हे काय अजून, कारण 12-13 तास लागतात घरी जायला पुण्याला. त्याच्यामुळं आता कधी जाणं होतंय घरी हे माहीत नाही. अजिबात गोवा आवडला नाही. आज 3 दिवस झाला आम्ही आलोय, आम्ही जेवलेलो नाही आहे. 4था दिवस आहे आज, आम्ही जेवलोच नाही. एक दिवस भाकरी खाल्ली, म्हणजे एक दिवस रोटी खाल्ली. मी म्हटलं त्याचा प्रचंड इतका वास येतोय ना, काय आवड, अजिबात आवडलं. गोव्याला बाय बाय करूयात आपण आता. या म्हणजे गाडी आहे ते पुस्तकात, गाडी सगळं सामान आणलंय आम्ही. आता निघायचं आहे लवकरात लवकर बस. आम्ही रात्री प्रवास सुरू केला, आणि वाटेमध्ये हे मला काका भेटले. सावंतवाडीवरून यांना आजऱ्यामध्ये आम्ही सोडलं. बरंच अंतर होतं. खरं तर माझा गुरुवार होता, आणि काका मला भेटले. मी यांना स्वामीचं रूप समजून मी निघाल्यापासूनच गोव्यात म्हणजे व्यक्त होत होते की मला आज स्वामींचं दर्शन घडावं, आणि खरंच तसंच झालं. बरं, आम्ही कोल्हापूर जवळजवळ आल्याच्या नंतर, आदमापूरच्या जवळजवळ आल्यावर ना स्वामींचं इथं मला फोटो दिसला. मी पाया पण पडले. आणि कुठलीही इच्छा बघा, मनातली इच्छा असेल ना आपल्या, तीव्र इच्छा असेल कधीतरी, तर ती होती. तर इथं मला स्वामींचं दर्शन झालं. आणि त्या काकांना पण मदत खूप वेळ झाला होता. रात्री 9 वाजता वगैरे ते आम्हाला सावंतवाडीत भेटले होते. आम्ही त्यांना सावंतवाडीमधून आजऱ्यामध्ये सोडलेलं आहे. जाताना मी त्यांना काय द्यावं, पैसे देऊ का विचारलं, तर पैसे नको म्हटले. मग मी ॲपल दिला, आणि मग फायनली आम्ही रात्री थांबलो भक्तनिवासमध्ये. हे आहे आदमापूरमधलं भक्तनिवास. आता पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात, पुढच्या व्लॉगमध्ये बघूयात. रामकृष्णारी मंडळी, जय संताजी. आताचा उद्याचा व्हिडिओ तुम्हाला आदमापूरचा दाखवते, आणि त्यानंतर मग दाखवते